आग लगे चाहे बस्ती में, सरपंच रहते अपनी मस्ती में। जनतेच्या पैशावरती पगार घेता तुम्हाला लाजा नाही वाटत? नंदकुमार घरात बेशिस्त माणूस, त्यांचं उत्तर असं होतं की माझा सगळा स्टाफ बिझी आहे. हा घरात काय म्हणतो, माझ्याकडे लोक नाहीयेत, स्टाफ नाही, मी तुम्हाला लिहून देऊ, आणि माझा स्टाफ कामामध्ये 24 तास बिझी आहे. तुमचा स्टाफ मनालीमध्ये 20-20 हजारची शॉपिंग करतोय. 24 घंटे बदबू रहती है, से वहां खड़े रहना भी मुश्किल हो गया है। विरार अरनाला गांव काड़ेचा पाड़ा में रहने वाली ताराबाई पाटिल, जिनकी उम्र 65 साल से भी ऊपर है, पिछले 6 साल से गंभीर समस्या का सामना कर रही है। उनके पड़ोसी ने उनकी जगह पर अवैध कंस्ट्रक्शन करके वहां टॉयलेट का चेंबर बना दिया है, जिससे लगातार गंदा पानी और वेस्ट उनके घर में आता है। इस वजह से उनके आंगन के पेड़ खराब हो चुके हैं, 24 घंटे बदबू रहती है और किचन के सामने होने की वजह से वहां खड़े रहना भी मुश्किल हो गया है। गंदे पानी से बड़े कीड़े भी घर में आ रहे हैं। ताराबाई पाटिल ने इस समस्या के लिए कई जगह कंप्लेंट की, लेकिन उन्हें कहीं से भी मदद नहीं मिली। इसके बाद उन्होंने हर्षला लाड से संपर्क किया, जो वसई विरार क्षेत्र में अपने अग्रेसिव अंदाज के लिए जानी जाती है। हर्षला लाड जी को पालघर में फायर ब्रांड के नाम से लोग जानते हैं। हर्षला लाड जी ने उनकी मदद करते हुए अरनाला ग्राम पंचायत में जाकर प्रदर्शन किया, लेकिन जब वो ग्राम पंचायत पहुंची तब वहां कोई भी अधिकारी या सरपंच मौजूद नहीं था। सिर्फ एक व्यक्ति वहां था, जिसका कहना था कि सभी अधिकारी ट्रेनिंग के लिए आउट ऑफ सिटी गए हुए हैं। लेकिन सोशल मीडिया पर मिले वीडियोस में यह देखा गया कि अरनाला ग्राम पंचायत के अधिकारी मनाली में छुट्टी मना रहे हैं और शॉपिंग कर रहे हैं। ऐसे में सवाल उठ रहा है कि मनाली में कौन सी ट्रेनिंग चल रही है, और जब यहाँ आम जनता परेशान है तब अधिकारी अपना काम छोड़कर बाहर कैसे जा सकते हैं। इससे सीधा सवाल उठा है, आग लगे चाहे बस्ती में, सरपंच रहते अपनी मस्ती में। आम जनता टैक्स देती है, जिससे अधिकारियों को सैलरी मिलती है, लेकिन जब काम की बारी आती है तो जिम्मेदार लोग मौजूद नहीं होते। इस पूरे मामले के वीडियोस, प्रूफ्स अवेलेबल है, जिसमें गंदे पानी, टॉयलेट चेंबर, ताराबाई की सिचुएशन, ग्राम पंचायत की एब्सेंस और मनाली में मौजूद अधिकारियों के विजुअल्स शामिल है। साथ ही हर्षला लाड जी के प्रदर्शन के वीडियोस भी मौजूद है। आइए उन्हें देखते हैं। साहेब नमस्कार. सरपंच साहेब, सरपंच तुम्ही सोडून दुसरं कोण आहे? दुसरं कोण आहे सांगा? कोण नाही? प्रशासकीय अधिकारी सगळे ट्रेनिंगला आहेत. काय करू आता सांगू, आम्ही मीडियावाले घेऊन आलेले आहेत. आता तुम्हाला मी काहीच बोलू शकत नाहीये, पण ट्रेनिंगला कुठे गेलेत काय कळेल? ट्रेनिंगला कुठे? आउट ऑफ सिटी म्हणजे कोणाच्या आदेशाने, म्हणजे काय आम्हाला कळेल का? म्हणजे किती दिवस आहेत? म्हणजे आता किती दिवसापूर्वी गेले ते? 18ला. हा 18ला येणार. पण तुम्ही या खुर्च्या घ्या, रिकाम्या आहेत त्या सगळ्या खुर्च्या घ्या रिकाम्या. जेवढ्या रिकाम्या खुर्च्या आहेत तेवढ्या सगळ्या रिकाम्या खुर्च्या घ्या. इथून पण ते बोलले ना, त्यांना काहीच माहिती नाही आहे. महाराष्ट्र बाहेर बोलले ना, बाहेर. नमस्कार, मी हर्षला समाजसेविका. आज मी अरनाळा ग्रामपंचायतीमध्ये आले 15 जून 2026. हे जे लेटर्स आहेत, एक लेटर मी 2024ला इथे दाखल केला होता, त्याच्यानंतर दुसरा मे 2026ला तोच अर्ज रिपीट दाखल केला. अरनाळा गावामधील काळेगाव या पाड्यामध्ये एक आमच्या ताई राहतात. त्यांच्या घराच्या समोर लागून अक्षरशः टॉयलेटचं पाणी, म्हणजे आपण जे पॉटी करतो ते पॉटी, मलमूत्र हे सगळं दाराच्या समोर त्या ताई जवळजवळ 6 वर्षापासून फेस करतायत. आणि मी 2 वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये मी येते. ह्या ताई येऊन गेल्या, फॉलोअप केला, आणि उद्धट नंदकुमार घरात हा व्यक्ती, आता मी त्याला हा बोलते, ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही आवजाव घालण्याची आहे, पण आवजाव बोलण्याची असली तरी तो माणूस त्या लायकीचा पाहिजे. म्हणून हा सरपंच
नंदकुमार घरात बेशिस्त माणूस मला 2 वर्ष टाळाटाळीची उत्तरं देतोय आणि मला सांगतोय, आता मी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी त्यांना कॉल केला, त्यांचं उत्तर असं होतं की माझा सगळा स्टाफ बिझी आहे. त्यांचा सगळा स्टाफ मनालीमध्ये बिझी आहे का आजच्या दिवसाला? म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमधली लोक धास्तीत आणि हा नंदकुमार घरात मस्तीत, हे आम्ही बोलायचं का? आज ही बाई वयोवृद्ध बाई आहे, 65 वय आहे, तिचं ऑपरेशन झालेलं आहे, ते पण सरकारी रुग्णालयात. एवढं सगळं मी त्यांना प्रत्यक्ष सांगून, फोनवरून, व्हॉट्सअपवरून, इतकंच नाही तर प्रशासकीय अधिकारी राणे यांना सुद्धा मी सांगितलं. आज बीडीओंना मी कॉल केलं. बीडीओंचं हे उत्तर आहे की ते शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे ह्याच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी, शासकीय कामासाठी हे लोक प्रशिक्षणाला गेलेले आहेत, म्हणून या खुर्च्या खाली आहेत. मी सांगते, माझ्याकडे असे काही पुरावे आलेत की हे लोक सगळे मनालीला, आज रोजी हे लोक मनालीला आहेत. त्यांची शॉपिंग चाललेली आहे, ते तिकडे फिरतात. आणि जरा आपण जरी समजून घेतलं की ठीक आहे, हे लोक गेले ट्रेनिंगसाठी, गेले प्रशिक्षणाला गेले, 2 वर्ष काय झोपा करत होता हा? म्हणजे तुमच्याकडे एखादा लेटर आल्यानंतर तुमचं इनवर्ड बुक असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी लिहिलं पाहिजे की कोणाचं लेटर आलं आणि त्याला इनवर्ड नंबर असतो. मग 2 वर्ष तुम्ही काय चण्याच्या पुढ्या मागत होतात का आमच्या अर्जाचा? तिथे ढिसाळ कारभार आहे. व्हिडिओ काय झोपा करतात की तुम्हाला पण हप्ते मिळतात त्यांच्या टेबला खालून? कलेक्टर तुम्ही काय करताय? काय करतात त्यांचे वरिष्ठ अधिकारी? जनतेच्या पैशावरती पगार घेतात, तुम्हाला लाजा नाही वाटत? आज एवढी 65 वर्षाची बाई तिकडे आज आजारपणाने हंतोनाला खेळलेली आहे. आम्ही लोक त्यांच्यासाठी धावपळ करतो आणि तुम्ही लोक ट्रेनिंगला जाताय. 2-2 वर्ष आमचे अर्ज पेंडिंग आहेत. तर आता हे तर मी जनता दरबार आहे, पण बाकी तुमची कशी वाट लावायची ना, आता ते मी बघते. आणि जनतेला सांगते, हे असे भ्रष्ट अधिकारी तुम्ही निवडून देताना म्हणून यांना माज आलाय. ह्यांचा माज उतरवणं फक्त आपल्या जनतेच्या हातात आहे. कुठल्याही इथल्या नालासोपाऱ्याच्या लोकांना जर ग्रामपंचायतीचे काही प्रॉब्लेम असतील, 7271833817 मी हर्षा लाड, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही तुमचे प्रश्न मांडायला अजिबात घाबरू नका. हे आपल्या पैशावर जगतात, आपल्या पैशातून ह्यांना पगार मिळतो ना, तेव्हा यांची बायका पोरं खातात. आणि ह्यांना जर नोकऱ्या जड होत असतील, उतरा. तरुण चांगले वाढ भेटतात नोकऱ्यांची ना, त्यांना नोकऱ्या द्या. मी आता काहीच बोलत नाही. आता उद्यापासून मी बरोबर कामाला लागते आणि ह्यांच्या वरिष्ठांना चांगला जाब विचारते. वेळ पडल्यास ना आंदोलन घ्यायला मी कमी पडणार नाहीये. वरिष्ठांची जेव्हा वाट लागेल ना, तेव्हा वरिष्ठ यांच्या माना बरोबर दाबतील. म्हणजे कायदा माहित नाही. इथला हा एरिया, अर्नाळाचा एरिया हा गरीब पट्टा आहे. काही लोक असतील श्रीमंत, पण शिक्षणापासून वंचित आहेत. कायद्याचं ज्ञान नाही, त्याचा गैरफायदा घेतात काही लोक. काय बोलायचं या लोकांना? 2 वर्ष ती बाई हंतरुणाला खेळले, 2 वर्ष मी फॉलोअप घेते आणि ह्यांचं उत्तर आहे. इतकंच नाही, हा घरात काय बोलतो, माझ्याकडे लोक नाहीयेत, स्टाफ नाही, मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. मी त्याचंच आज उत्तर मागायला आली आणि त्याच्यात मला आज लिहून पाहिजे होतं की तुम्ही लिहून द्यायचे की माझ्याकडे स्टाफ नाहीये आणि माझा स्टाफ कामामध्ये 24 तास बिझी आहे. तुमचा स्टाफ मनालीमध्ये 20-20 हजारची शॉपिंग करतोय. तिकडे हेरांबाचे मंदिर आहे, तिकडे तुम्ही फिरताय हा? आणि तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र सोडून ट्रेनिंग घ्यायला तुम्ही मनालीला गेलात. तुमचे व्हिडिओ सुद्धा सांगतात की प्रशासकीय कामासाठी मनालीला कुठल्या राज्य सरकारने अशी परमिशन दिली की तुम्ही आउट ऑफ स्टेट जाऊन प्रशिक्षण घ्याल? जय हिंद, जय महाराष्ट्र. मी हर्षा लाड, परत भिडणार. नमस्कार, मी हर्षा लाड बोलत आहे. हे व्हिडिओमध्ये जी तुम्ही लोक बघत आहात, हा जो स्टाफ आहे हा अर्नाळा गावातील ग्रामपंचायतीचा स्टाफ आहे. आणि आता ह्याच्यामध्ये एक सरपंच येतील, त्यांचं नाव घरत आहे, नंदकुमार घरत. तर ते सुट्टीवर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या कार्यालयात बसवलेल्या एका माणसाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ते लोक सुट्टीवर आहेत. मी आत्ता BDO साहेब म्हणजे ह्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोलणं केलं आजच्या दिवशी 15 जून 2026. 1 तासापूर्वी हा व्हिडिओ बनवायच्या 1 तासापूर्वी मी विचारणा केली BDOंना. तर BDOंचं उत्तर काय होतं की ते शासकीय कामासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेलेले आहेत. तर मला त्या BDOंना विचारायचं आहे, मनाली हे महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्राच्या बाहेर आहे? कारण त्यांनी जी स्टोरी टाकली ही स्टोरी 18 तास पूर्वीची आहे. म्हणजे त्यांनी ती स्टोरी काल टाकलेली आहे. म्हणजे वरिष्ठ अधिकारी सुद्धा तेवढेच भ्रष्ट आहेत जेवढे हे लोक आहेत. कारण ह्या
सरपंचाकडे गेल्या 2 वर्षापासून एक प्रकरण प्रलंबित आहे आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत राणे ते सुद्धा या टीममध्ये आहेत आणि मी त्यांच्याशी आत्ता इथे व्हॉट्सअपवरती बोलणं करते. हे बघा, हे घरत नंदकुमार घरत, आता जे गेले पुढे ते नंदकुमार घरत आणि प्रशासकीय राणे यांचं पण म्हणणं आहे की मी सुट्टीवर आहे, पण ते हे सांगत नाहीयेत की मी फिरायला आलेलो आहोत. म्हणजे ह्यांचा सगळा स्टाफ सुट्टीवर आहे. 2 वर्षापासूनचं प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा ह्यांना एन्जॉय करायचं असतं, मनोरंजन करायचं असतं आणि लोकांनी इकडे या गरमीमध्ये तुम्ही सडा मरा काही करा, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. याचं उत्तर महानगरपालिकेचे अधिकारी, कलेक्टर अधिकारी किंवा BDO देणार का? आम्ही मनाली शॉपिंगसाठी गेलेलो. सर्वांनी शॉपिंग करून घेतलेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे हॉटेलवरती. हे बघा आमचे शॉपिंगवाले, हे बघा, ऐका ना, ऐका सर्वजण आहेत. हो ऐका ना, सर्वजण आहे तिकडे ही मंडळी. बघा शॉपिंग करून आले सर्व. 10, 5, 20 हजार. बघा आमची भावना ताईने बघा 20,000ची शॉपिंग केली. आमचे सरपंच साहेबांनी पण 20,000ची शॉपिंग केलेली आहे. बघा बघा